मंत्री धनंजय मुंडेंवरती होत असलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय। त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये आणि अशातच आता धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। बघूयात या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे, लिमिट पार झालं का ते आपोआप होतं। त्या कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला पक्षातून काढायचं हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहे। अखेर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन सुरू झाल्याचं बोललं जातंय, कारण महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेनं धनंजय मुंडेंविरोधात उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे। कोणत्याही गोष्टीला लिमिट असतं अशा शब्दात मंत्री भरत गोगावलेंनीही सूचक इशारा दिलाय। तर पक्षाचा प्रमुख म्हणून अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्यावा असं परखड मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडलंय। कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे, लिमिट पार झालं का ते आपोआप होतं। त्याच्यामुळे त्यांचे नेते मंडळी पण काल परवापासून बोलायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, हे सगळेजण बसून त्यावरती निर्णय होईल। कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला पक्षातून काढायचं हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही सांगू शकतात। उद्या जर आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की तुला उद्या राजीनामा द्यायचा तर द्यायचा आहे। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचा मुहूर्त निश्चित झाल्याचं समजतंय। भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाल्मी करारशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे पुरते घेरले गेलेत। त्यामुळे अधिवेशनात विरोधकही राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार आहेत। अशा परिस्थितीत सरकारची अधिक बदनामी होण्यापूर्वी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर कायम ठेवल्याने महायुती सरकारच्या प्रतिमेला रोजच तडे जात आहे। अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता ढासळत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आणखी आक्रमक होणार आहेत। मुंडेंचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशनात सरकारची अधिक बदनामी होण्याची शक्यता आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांचा मंत्री धनंजय मुंडेंना सूचक इशारा देण्यात आलाय। सरकारची ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे। मला वाटतं राजीनाम्याची मागणी लोकशाहीत प्रत्येकजण करत असतो, आरोप करत असतो, परंतु आरोपाची सिद्धता झाल्यावरच त्यावर कारवाई त्या ठिकाणी होत असते। आता तरी सध्या त्यांचा आरोप आहे, संबंधित यंत्रणांना त्यांनी आरोपाच्या संबंधित पुरावे द्यावे, निश्चितच त्या यंत्रणा लक्ष घालतील, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते आरोप आहेत, त्याची सिद्धता झालेली नाही। त्यामध्ये स्पष्ट असं आहे, याच्यामध्ये अनियमितता असेल किंवा संतोष देशमुख खून खटल्यामध्ये चौकशी अंती जे काय होईल त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे। त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना जो विषय मंत्रिमंडळासमोर आलाच नाही तो विषय मंत्रिमंडळाने पास केल्याचं भासून टेंडर काढल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हाच आरोप केला होता। मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर GR काढला असेल तर हे ऍब्सोल्यूट खोटं आहे। 23 तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा, 30 तारखेचे कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता। तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले 23 आणि 30 दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही। धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव मंजूर नसतानाच पुढची प्रक्रिया केली, त्याच्यामध्ये तथ्य आहे अशा अर्थाचं मी आज सकाळी ट्विट केलेलं आहे। आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतोय असं नाही, तर यापूर्वीही मंत्रिमंडळात मंजूर न झालेले प्रस्ताव हे मंजूर झाल्याचं बसून समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे। दरम्यान अंजली दमानिया यांनी केलेले आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी खोडून काढलेत। आपल्या अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून GR काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत। त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत आहेत। शासनाच्या कार्यनियमावलीनुसार GR अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे।
विभागातील कक्ष अधिकाऱ्याने त्या प्रकरणाची फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस्तव येत असते. मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी व झाल्यानंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे IAS अधिकारी स्वतः ती फाईल तपासतात आणि त्यानंतरच तो शासन निर्णय निर्गमित होत असतो. त्यामुळे खोटे बोलून GR काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे आणि आपल्या अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करणे आहे. अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाही असा आमचा समज आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी, फेर तपासणी, चौकशी आहेत ते करतायत. त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही. आगामी अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा विषय तापणार यात काही दुमत नाही. त्यामुळे नाचक्की टाळण्यासाठी खरंच त्यांचा राजीनामा घेतला जाणार की धनंजय मुंडेंना पुन्हा अभय मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.